नमस्कार मित्रांनो, आज आपण सी टी यासाठी सुरुवात करणार आहोत आणि सी टीसाठी कसा स्टडी करायचा असतो. कारण सी टीमध्ये MCQs पॅटर्नमध्ये स्टडी करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपण जे काही टॉपिक्स करतो आहोत त्या टॉपिक्सची थिअरी ही अतिशय परफेक्ट असली पाहिजे. त्या थिअरीमध्ये जे काही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यांचं ॲप्लिकेशन येणं हे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस होतं कसं की थिअरीमध्ये एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन सांगितलेलं असतं आणि बरोबर क्वेश्चन हा त्यालाच थिअरीला धरून दुसऱ्या एक्झाम्पलने विचारलेला असतो आणि मग तिथे मुलांचं कन्फ्युजन होतं की अरे आता हे एक्झाम्पल तर बदललं, मग आपण काय करायचं. मग यासाठी आपल्याला थिअरी माहिती असली पाहिजे. मग थिअरी माहीत असेल तर आपण एक्झाम्पल कोणतंही येऊ द्या त्याला बरोबर सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये तर हा मेजर प्रॉब्लेम आहे की C2मध्ये आलो आपण. C2मध्ये आल्यानंतर केमिस्ट्री 2मध्ये आल्यानंतर सर एवढ्या रिॲक्शन्स आहेत. अहो पण त्या रिॲक्शनचा टाईप तर सेम आहे ना. म्हणजे एखादी रिॲक्शन पर्टिक्युलर जर घेतली तर त्या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये कितीही एक्झाम्पल बदलले तरी त्याच्यामध्ये जे होणार आहे प्रोसेस तीच राहते, ती काही बदलत नाही. म्हणजे मला त्याच्यावर फोकस केला पाहिजे की अरे असं जर का रिॲक्शनमध्ये मटेरियल यूज केलं त्याच्याबरोबर हे जर का यूज केलं तर अशा प्रकारे रिॲक्शन होते आणि अशा प्रकारे माझ्याकडे प्रॉडक्ट येतात. ओके, मग तर याच्यावर फोकस केला पाहिजे. सो थिअरी येणं गरजेचं आहे. मग आज आपण स्टार्ट करतो एकदम सिम्पल अशा टॉपिकपासून. तो सिम्पल जरी वाटला तरी तो तेवढा सिम्पल नाही आहे कारण त्याच्यामध्ये कंटेंट्स खूप जास्त आहेत. ओके, सो फर्स्ट वन C2चा आपण फर्स्ट चॅप्टर जो आहे महत्त्वाचा हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स याच्याकडे चाललेलो आहोत. मग आता पहिली महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मला काय काय माहिती असलं पाहिजे तर त्या कंटेंटवर फोकस केला पाहिजे. त्या कंटेंटनुसार काम केलं पाहिजे की या कंटेंटवर क्वेश्चन येतात. मग या कंटेंटचे माझ्याकडे प्रत्येक डिटेल इन्फॉर्मेशन असली पाहिजे. मग याच्यामधली पहिली जर का आपण गेलो तर टॉपिकला दोन भागामध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे कोण अल्केन्स आणि दुसरा म्हणजे कोण अरेन्स. म्हणजे इकडे ॲरोमॅटिक कंपाऊंडचं काम आहे, इकडे ॲलिफॅटिक कंपाऊंडचं काम आहे. मग यांच्यामध्ये नेमकं काय आहे तर फर्स्ट वन आपण जाऊयात हॅलो अल्केन्सकडे. याच्यामध्ये यांचं क्लासिफिकेशन माहिती असलं पाहिजे. या क्लासिफिकेशनमध्ये दोन महत्त्वाचे पार्ट आहेत. एक म्हणजे मोनो हॅलो अल्केन्स आणि दुसरं म्हणजे पॉली हॅलो अल्केन्स. मग याच्यामध्ये जे दोन महत्त्वाचे कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये हा जास्त महत्त्वाचा, याच्यामधला एकच जास्त महत्त्वाचा तो म्हणजे डाय हॅलो अल्केन्स. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन हॅलोजन आहेत. जर एक हॅलोजनवाला कंपाऊंड आपण मोनो सांगितलं तर डाय हॅलो म्हणजे काय तर दोन हॅलोजन. या हॅलोमध्ये दोन कंटेंट पुन्हा येतात आणि त्या दोघांची नावं माहीत असली पाहिजेत. एक म्हणजे जेमिनल आणि दुसरा म्हणजे विसिनल. जेमिनल डायलाइट आणि विसिनल डायलाइट. ओके, त्यानंतर इथे आपल्याकडे टोटल किती क्लासिफिकेशन आहे तर बेस्ड ऑन अटॅचमेंट आहे. तर इथे CSP3 बरोबर X अटॅच्ड आहे आणि इथे CSP2 बरोबर X अटॅच्ड आहे. म्हणजे थोडक्यामध्ये माझ्याकडे दोन डिफरंट कंटेंट आहेत बेस्ड ऑन अटॅचमेंट. सो हॅलोजन जर माझ्या SP3 कार्बनला अटॅच्ड आहे तर असा एक ग्रुप आहे आणि हॅलोजन जर माझ्या SP2 कार्बनला डायरेक्टली अटॅच्ड आहे तर असा एक ग्रुप आहे. मग याच्यामध्ये पुन्हा एकदा किती कॅटेगरीज येतात. याच्यामध्ये नॉर्मली प्रायमरी येतो, देन सेकंडरी येतो, देन टर्शरी येतो, देन अलायलिक येतो, देन बेन्झायलिक येतो. तर या सर्व लोकांबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याकडे हवी आहे.
मग प्रायमरी कार्बनला जर हॅलोजन अटॅच्ड असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी हॅलो अल्केन, सेकंडरीला अटॅच असेल त्याला म्हणायचं सेकंडरी हॅलो अल्केन, टर्शरीला असेल तर त्याला म्हणायचं टर्शरी हॅलो अल्केन. आता या दोघांबद्दलची इन्फॉर्मेशन जी पुन्हा पुन्हा रिपीट करणं फार गरजेचं आहे, कारण इथे जरा कन्फ्युजन होतं. सो व्हॉट इज मीन बाय अलायलिक? हॅलोजन हा आपल्या sp3 हायब्रिडाइज कार्बनलाच अटॅच्ड आहे, पण त्या sp3 हायब्रिडाइज कार्बनच्या पुढचा कार्बन हा डबल बॉन्डेड आहे, म्हणजे तो sp2 आहे. हॅलोजन sp3ला आहे आणि त्याच्या पुढचा एक कार्बन sp2 आहे. मग अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? अलायलिक. आणि ते सुद्धा नॉर्मल असले पाहिजेत. जर हेच बेन्झीनचा sp2 कार्बन असेल तर याला म्हणतो आपण बेन्झाइलिक. म्हणजे नॉर्मली हॅलोजन ॲटम अटॅच टू नॉर्मल कार्बन ॲटम sp3 कार्बन ॲटम, बट नेक्स्ट टू दॅट वी हॅव ॲरोमॅटिक sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम, तर त्याला म्हणायचं बेन्झाइलिक. मग यांच्यामध्ये पुन्हा काय तयार होतात? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशा व्हरायटी. इथे सुद्धा काय तयार होतं? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. मग आता तुम्हाला काय नेमकं ओळखायला येतं? एक तर कंपाऊंड दिलेला असतो आणि तो कंपाऊंड कोणत्या क्लासमध्ये बसतोय हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं, की हा कंपाऊंड प्रायमरी आहे, हा कंपाऊंड सेकंडरी आहे, हा कंपाऊंड टर्शरी आहे, किंवा मग त्याच्या पुढे गेलो तर हा कंपाऊंड अलायलिक प्रायमरी आहे, हा कंपाऊंड अलायलिक सेकंडरी आहे, किंवा हा कंपाऊंड अलायलिक टर्शरी आहे. असंच बेन्झाइलिकच्या बाबतीमध्ये सुद्धा होतं. म्हणजे आपल्याला साधारण या सगळ्या गोष्टींचा अंदाज असला पाहिजे की कधी कुठल्या कंपाऊंडला काय म्हणायचं. यासाठी यांचा पुरेपूर स्टडी असणं गरजेचं आहे. मग मी एक जस्ट इंट्रोडक्शन दिलं. या सर्व लोकांना आपण ऑलरेडी शिकलेलो असतो, याच्यावरती आपल्याला फक्त थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. त्यानंतर sp2 कडे गेलो तर इथे दोनच एक्झाम्पल आहेत. एक तर पहिली गोष्ट, डायरेक्टली डबल बॉन्डेड कार्बनला जर आपला हॅलोजन अटॅच्ड असेल तर याला म्हणतो आपण विनायलिक. म्हणजे मी इथे उलट्या बाजू लिहितो. एक पहिला फिनायलिक आणि दुसरा हॅलो अल्केन सारखे हॅलो बेन्झीन. ओके, म्हणजे या केसमध्ये काय झालं? डबल बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली आपला हॅलोजन अटॅच्ड आहे आणि तो आहे आपला ॲलिफॅटिक, आणि या केसमध्ये ॲरोमॅटिक आहे. बाकी काही फरक नाही. मग हे कंटेंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे विथ एक्झाम्पल, कारण एक्झाम्पल्स येणं अपेक्षित असतं क्वेश्चनमध्ये. MCQमध्ये पॅटर्न असा असतो की एक मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे आणि त्या फॉर्म्युल्यावर बेस्ड तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन ओळखायचं असतं. ओके, त्याच्या पुढे गेलो तर आता याच्या पुढे गेल्यानंतर यांचं नॉमेनक्लेचर. मग नॉमेनक्लेचरमध्ये आपल्याकडे दोन डिफरंट व्हरायटीज आहेत. पहिली व्हरायटी किंवा पहिलं टाईप जे आहे त्याला म्हणतो आपण कॉमन सिस्टम, आणि सेकंड वन जे आहे ते IUPAC. मग कॉमनमध्ये खूप कमी एक्झाम्पल्स आहेत, किंवा आता कॉमन जे नावं आहेत ते अतिशय कमी प्रमाणामध्ये टेक्स्टबुकमध्ये यूज केलेले असतात. त्याच्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन येण्याचं प्रमाण हे कमी असतं. मग क्वेश्चन कशावर येणार आहे? IUPACवर. मग या IUPAC नॉमेनक्लेचरला आपल्याला लक्षात ठेवायचं. मग नॉर्मली जर का हॅलोजन असेल तर प्रिफिक्समध्ये येतो हॅलो आणि सफिक्समध्ये येतो त्या पेरेंटचं नाव जे काही आहे ते अल्केन. ओके, मग हॅलो अल्केन असं त्याचं नाव आपल्याकडे येतं. देन याच्या पुढे आपण गेलो तर याच्या पुढे गेल्यानंतर मला प्रिपेअर करायचं आहे. प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन. मग आपल्याकडे किती डिफरंट मेथड्स आहेत आणि कोणाकोणापासून आपण हॅलो अल्केन बनवू शकतो याचा एक अंदाज आपल्याला आला पाहिजे. म्हणजे आता आज आपण इथे पाहूयात. फर्स्ट वन, फ्रॉम अल्केन. अल्केनला जर मी हॅलोजनेशनमध्ये इन्व्हॉल्व केलं तर याचा आपण अल्काइल हलाइड बनवू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल
की अल्केन आहे माझ्याकडे एखादा CH3 आणि याची रिॲक्शन मी केली क्लोरीन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट किंवा सनलाईट. तर या 6 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन जाईल आणि त्या ठिकाणी येईल CH3, CH2 आणि Cl. बरोबर आहे. म्हणजे आता इथे झाला इथाइल क्लोराईड तयार. मग हा आपला इथाइल क्लोराईड आहे. सो हा झाला आपला इथाइल क्लोराईड. मग हे आपण प्रिपेअर करू शकतो की अल्केनला आपण अल्काइल हलाइडमध्ये कन्वर्ट करू शकतो. इथे आपण इथेन यूज केला होता. या इथेनला आपण कन्वर्ट केला इथाइल क्लोराईडमध्ये. ओके, मग हे झालं आपलं फर्स्ट वन. देन नेक्स्ट वन आपण जरा याला रफ करून दुसरा एखादा चेक करूयात की दुसरा अजून कोणता मेथड आहे ज्याला आपण यूज करू शकतो. मग दुसऱ्या मेथडमध्ये आपण आलो तर सेकंड आपण कोणत्या मेथडला यूज करून याला आपल्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करू शकतो तेही पाहून घेऊयात. तर सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्किन. अल्किनला काय करायचं तर अल्किनला HX बरोबर रिॲक्ट करायचं आहे. मग अल्किनला जर का मी HX बरोबर रिॲक्ट केला तर अल्किनचा तयार होतो अल्काइल हलाइड अँड इट्स अ ॲडिशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे? ॲडिशन. सगळ्यांचे एक एक एक्झाम्पलही घेणार आहोत आपण. मग आता इथे एक्झाम्पलसाठी सपोज दॅट मी असं केलं की CH2 डबल बॉन्ड CH2 घेतला, याची रिॲक्शन HCl बरोबर केली तर HCl शोज ॲडिशन रिॲक्शन अक्रॉस दी डबल बॉन्ड. मग हा आपला इथीन होता. या इथीनचा तयार झाला इथेन CH3, CH2 आणि Cl. म्हणजे काय झालं याच्यामध्ये हा H इकडे गेला आणि Cl इकडे गेला. सो इट गिव्स इथाइल क्लोराईड. ओके, म्हणजे काय तयार केलं आपण इथीन कन्वर्ट इनटू इथाइल क्लोराईड. देन नेक्स्ट वन, थर्ड वन रिॲक्शन आहे अल्कोहोल. मग आता अल्कोहोलवर सुद्धा आपण HXची रिॲक्शन करून अल्काइल हलाइड बनवू शकतो. मग आता याच्यामध्ये मजा काय माहिती आहे का, तर इथून पुढे गेल्यानंतर जरा व्हेरिएशन्स वाढतात. फॉर एक्झाम्पल इथे जर का पाहिलं आपण अल्कोहोल रिॲक्ट विथ HX. सो अल्कोहोल जेव्हा HX बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा अल्कोहोलची पण रिॲक्टिव्हिटी आणि HXची सुद्धा रिॲक्टिव्हिटी आपल्याला चेक करावी लागते. म्हणजे या केसमध्ये मला महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत याही माहीत असल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल रिॲक्टिव्हिटी, कोणाच्या रिॲक्टिव्हिटी? HXची रिॲक्टिव्हिटी. मग HXमध्ये कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे तर HI इज ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन HBr इज ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन HCl. हे माहीत असणं जास्त गरजेचं आहे. सो याला आपण म्हणतो रिॲक्टिव्हिटी. त्यानंतर सेकंड वन जे आहे ते जर का मी अल्कोहोलच्या रिॲक्टिव्हिटीकडे चेक केलं किंवा अल्कोहोलच्या रिॲक्टिव्हिटीकडे गेलो तर अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच अल्कोहोलमध्ये किती व्हरायटी आहेत? इन अल्कोहोल वी हॅव 3 डिफरंट टाईप्स. पहिली प्रायमरी, दुसरं सेकंडरी आणि तिसरं टर्शरी. म्हणजे मला रिॲक्टिव्हिटीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर टर्शरी ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी, ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. ही इन्फॉर्मेशन माहीत असणं जास्त गरजेचं आहे. सो टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी यांच्या रिॲक्टिव्हिटी आपण चेक केल्या, HXच्या रिॲक्टिव्हिटी आपण चेक केल्या, म्हणजे आपलं काम बऱ्यापैकी सोपं होतं. मग आता जर मला रिॲक्शन करायची तर लक्षात ठेवायचं टर्शरीची सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी आणि HIची सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे या दोघांना जर का मी रिॲक्शनमध्ये यूज करतो तर ह्यांचा स्पीड म्हणजे रिॲक्शनची लेवल ही अतिशय एक्स्ट्रीम चांगली असेल. त्यानंतर टर्शरी बरोबर HBrची घेतली तर ही HIपेक्षा कमी लेवलने असेल. टर्शरी बरोबर HCl घेतली तर ही अतिशय कमी असेल. ओके, त्यानंतर सेकंडरीकडे गेलो. सेकंडरी बरोबर पुन्हा हे 3 लोक रिॲक्ट केले तर सेकंडरी बरोबर HIची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, HBrची जरा कमी आहे, HClची खूपच कमी आहे. आणि प्रायमरी बरोबर गेलो तर प्रायमरी बरोबर या तिघांची रिॲक्टिव्हिटी जर चेक केली तर हा प्रायमरी आणि हा HCl आहे, दोघांची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात कमी आहे कारण दोघंही सगळ्यात एक्स्ट्रीम लोअर लेवलचे रिॲक्टिव्ह आहेत. मग जर का याची प्रायमरीची मी HBr बरोबर केली तर जरा रिॲक्टिव्हिटी जरा वाढेल आणि प्रायमरीची मी HI बरोबर केली तर जरा अजून वाढेल. मग या गोष्टींवर फोकस करायचा आणि मग या गोष्टींवरची आपण काय
तरतूद केली आहे ते चेक करायचं. मग आता इथे त्यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की समजा मी प्रायमरी रिॲक्शनसाठी वापरलेलं आहे प्रायमरी अल्कोहोल आणि यांची, तर प्रायमरीसाठी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायची की प्रायमरी अल्कोहोल विथ HCl घेतला आपण तर त्या केसमध्ये आपण लुकास रिएजंट वापरतो. त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल विथ HCl घेतला तरी सुद्धा लुकास रिएजंट वापरतो. मग दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये फरक आहे की प्रायमरीला लुकास यूज केला की हीट द्यावी लागते अजून रिॲक्शन चांगल्या स्पीडने करण्यासाठी, आणि सेकंडरीसाठी मला लुकास यूज केला तो सुद्धा रूम टेम्परेचर, तर काही फरक पडत नाही. म्हणजेच काय होतं, सेकंडरीला रूम टेम्परेचरला ज्या स्पीडने रिॲक्शन होणार आहे तेवढी प्रायमरीची रिॲक्शन हीट दिल्यानंतर होणार आहे. म्हणजेच काय केलं, याला गरज लागली हीटची पण याला गरज लागली नाही हीटची. मग या अशा व्हेरिएशन्सला लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल मी इथे एक रिॲक्शन जी आहे ती तुम्हाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर येऊन एक्सप्लेन करतो जेणेकरून आरामशीर ते आपल्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे आणि टर्शरी अल्कोहोल आहेत. दे ऑल आर अल्कोहोल. आता या अल्कोहोलची तिघांची रिॲक्शन मला HCl बरोबर करायची आणि आपल्याला माहिती आहे HCl इज व्हॉट, लेस रिॲक्टिव्ह. तर या अल्कोहोलमधला सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह जो आहे तो आरामशीर रिॲक्ट होईल HCl बरोबर, ते सुद्धा रूम टेम्परेचरला. काहीही चिंता करायची गरज नाही. याच्यामध्ये काय होईल मग, Cl जो आहे तो अल्कोहोलला रिप्लेस करेल आणि इकडे काय बनेल RX, टर्शरी अल्काइल क्लोराईड. त्यानंतर या सेकंडवाल्या केसमध्ये ही रिॲक्शन करताना आपण यूज करणार आहे एनाइट्रस, ZnCl2. मग ॲक्च्युली झिंक प्लस HCl हा आहे आपला लुकास रिएजंट, पण त्यांचा प्रॉडक्ट काय बनतो, ZnCl2 बनतो. सेम इथे सुद्धा एनाइट्रस ZnCl2, पण किंवा आपण काय करूयात, सोपा मार्ग यूज करूयात म्हणजे जेणेकरून तुमचं कामकाज सोपं होईल. Zn प्लस HCl हीट, Zn प्लस HCl रूम टेम्परेचर. म्हणजेच काय झालं, अल्कोहोल प्रायमरी असेल तर रिॲक्टिव्हिटी ही खूप कमी असते, खूप कमी रिॲक्टिव्ह असेल तर मला HClला सपोर्ट द्यावा लागतो. तो सपोर्ट आपण वापरला ZnCl2चा आणि हीटचा. मग यांना काय म्हणायचं, यांना म्हणायचं लुकास रिएजंट. मग हे नाव नीट लक्षात ठेवायचं, लुकास रिएजंट. मग फसवा क्वेश्चन कसा येतो, फसवा क्वेश्चन असा येतो की समजा मी लुकास रिएजंट वापरला आणि प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीची रिॲक्शन केली, देन विच वन गिव्स मॅक्सिमम स्पीड ऑर रेट ऑर इल्ड ऑफ द रिॲक्शन. तर सिम्पली साधी गोष्ट आहे, तुम्ही लुकास वापरा अथवा वापरू नका. आपल्याला माहिती आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीमध्ये इनबिल्ड कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, तर इनबिल्ड आहे टर्शरी रिॲक्टिव्ह. मग आता प्रायमरी बरोबर आपण लुकास वापरला कारण याची रिॲक्टिव्हिटी वाढवायची होती, सेकंडरीची रिॲक्शन पण वाढवायची होती किंवा रिॲक्टिव्हिटी वाढवायची होती. मग टर्शरीची ऑलरेडी जास्त रिॲक्टिव्ह आहे, मग लुकास जर का वापरला तर अजून जास्त रिॲक्टिव्ह होईल तो. मग इथे का आपण वापरलं नाही आहे, कारण नॉर्मल रिॲक्शन होते म्हणून वापरलं नाही आहे. जर वापरला तर त्याची काही रिॲक्टिव्हिटी कमी नाही होणार आहे, मग इथे आपण फसतो. मग अशा क्वेश्चन्सवर जास्त फोकस केला पाहिजे. ओके, मग हे झालं लुकास बाबतीमध्ये. मग आता इथे मला कोण कोण वापरायचं आहे, काय काय वापरायचं आहे याच्यावर सुद्धा फोकस केला पाहिजे. मग आता इथे HX म्हणजे कोण कोण आहे, हिअर वी कॅन यूज HCl, हिअर वी कॅन यूज HBr, हिअर वी कॅन यूज HI. मग आता या तिघांनाही बनवण्यासाठी मला काही ना काही किंवा यांना तिघांनाही वापरण्यासाठी मला काही ना काही वेगळे लोक यूज करतात. फॉर एक्झाम्पल HCl बनवताना किंवा HCl यूज करताना आपण काय यूज करतो, लुकास. हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे की लुकास प्लस हीट किंवा लुकास रूम टेम्परेचर किंवा नो लुकास प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीसाठी. HBr आणि HI जे आहेत हे मी ॲट द टाईम ऑफ रिॲक्शन प्रिपेअर करतो कारण ते जरा जास्त रिॲक्टिव्ह आहेत. मग HBr आणि HCl कोणापासून बनवायचे तर याच्यावरही आपलं लक्ष असलं पाहिजे की HBr याच्यापासून बनवतो आपण, HI याच्यापासून बनवतो आपण. मग ती लोकं जी आहेत ती रिॲक्शन जी आहे ती आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे आता तिसरी गोष्ट आपली झाली की अल्कोहोलला आपण HX बरोबर रिॲक्शन केल्यानंतर अल्काइल हलाइड बनवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन, फोर्थ वन रिॲक्शनकडे आलो आपण.
तर फोर्थ वनमध्ये पुन्हा एकदा मी यूज करणार आहे फ्रॉम अल्कोहोल. आणि आता अल्कोहोलला कोणाबरोबर रिॲक्ट करायचं आहे तर वी हॅव टू रिॲक्ट इट विथ PX3 और PCl5 और SOCl2. मग आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की पहिल्यांदा PX3 लिहिलंय, त्यानंतर PCl5 लिहिलंय आणि SOCl2 लिहिलंय. मग आता असं का? कारण PX3 मध्ये सगळ्या व्हरायटीज बनतात. PX3 मध्ये आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटीज बनवू शकतात तर PX3 मध्ये PCl3 सुद्धा मिळतो, PBr3 सुद्धा मिळतो आणि PI3 सुद्धा मिळतो. पण तसं PCl5 मध्ये फक्त PCl5 तयार होतो. PCl5 सारखा PBr5 आणि PI5 तयारच होत नाही. सिमिलरली SOCl2 घेतलाय पण SOBr2 आणि SOI2 नाही घेतला, कारण ही लोक तयारच होत नाहीत. मग आता तयार होत का नाहीत? कारण त्यांच्यामागे रिझन असतं अनस्टेबिलिटी. ओके, मग त्या अनस्टॅबिलिटीमुळे त्यांना आपण तयार करतो आणि ते लगेच डिकम्पोज होतात, त्याचा काही उपयोग होत नाही. मग ह्या लोकांना स्टॅबिलिटी आहे म्हणून त्या लोकांना यूज करा. याही केसमध्ये काय होणार आहे, या केसमध्ये जेवढे काही हॅलोजन घेतलेत आपण ते सगळे हॅलोजन जे आहेत त्या अल्कोहोलमधल्या OHला रिप्लेस करतील. आणि रिप्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी X येईल. मग तो Cl येऊ, Br येऊ किंवा आयोडीन येऊ, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असते की जर मी ट्राय हलाइड यूज केला तर ट्राय हलाइड यूज करताना 3 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल यू हॅव टू यूज. जर मी पेंटालाइड यूज केला तर एकच मॉलिक्युल अल्कोहोलचा. आणि जर मी हा SOCl2 ज्याला म्हणतो आपण थिओनिल क्लोराईड किंवा खूप लोक त्याला थायोनिल क्लोराईड पण म्हणतात, यांना यूज केला तर एकच मॉलिक्युल. मग आता अजून याच्यामध्ये क्वेश्चन विचारण्यासारखे नेमके काय? तर क्वेश्चन असे आहेत की PX3च्या केसमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स, त्यानंतर या तिघांमध्ये जर कम्पेअर करत असेल क्लोराईड क्लोराईड क्लोराईडमध्ये, तर SOCl2 जी आहे इट इज इंडस्ट्रियली प्रिपरेशन मेथड. मग आता इंडस्ट्रियली प्रिपरेशन मेथड म्हणजे का किंवा कशासाठी यूज करायचं? कारण त्याच्यामध्ये जो प्रॉडक्ट बनणार आहे तो प्रॉडक्ट आपल्याकडे अतिशय शुद्ध प्रॉडक्ट येतो. त्याच्यामधले जे काही बाय प्रॉडक्ट आहेत ते ॲटोमॅटिकली रिॲक्शनमधून इव्हॉल्व होतात. मीन्स व्हॉट? द प्रॉडक्ट we obtain it is pure, no need to separate it from a byproduct because already byproduct evolve from the reaction. म्हणजे 99% प्रोडक्ट आपल्याकडे का आला शुद्ध आला, मीन्स वडी प्युअर फॉर्ममध्ये आला. नंतर नॉर्मली बाकीच्या रिएक्शनमध्ये काय होतं, वी ऑप्टेन प्रोडक्ट अलॉंग विथ द बाय प्रोडक्ट अँड फायनली आफ्टर द कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन वी हॅव टू सेपरेट इट. म्हणजे रिॲक्शन नंतर त्यांना सेपरेट करत बसावं लागतं. म्हणजे एक्झाम्पलसाठी घ्यायचं झालं तर चहा बनवल्यानंतर मला तो फिल्टर करावा लागतो, कारण त्याच्यामधला गाळ जो आहे तो सेपरेट करायचा असतो. पण समजा मी टी बॅगच यूज केली तर टी बॅगमधनं फक्त चहाच्या पावडरचा एक्स्ट्रॅक्ट बाहेर येतो, पावडर बाहेर येत नाही. म्हणजे तो चहा मी डायरेक्ट विदाऊट फिल्टर करता पिऊ शकतो. मग हा दोघांमधला फरक आहे की तयार झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर काही प्रोसेस करायची आहे की नाही करायची. मग आपल्याला काय आवडतं, प्रोसेस जेवढी कमी होईल तेवढी आपण जास्त त्याच्यामध्ये यूज करू शकतो त्याला. ओके, मग ही सगळ्यात जास्त बेनिफिट असणारी मेथड आहे SOCl2. मग याच्यावर आपण लक्ष द्यायचं. आणि याच्यानंतरच्या ज्या 2 मेथड्स आहेत त्या 2 मेथड्स म्हणजे हॅलोजनलाच आपण रिप्लेस करणार आहोत आणि हॅलोजनलाच आणणार आहोत. फक्त फरक एवढा आहे, एक तर एक्स्ट्रीम निगेटिव्ह आणायचं आहे किंवा एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह आणायचं आहे. सो वी हॅव टू रिप्लेस हॅलोजन विथ हॅलोजन, हॅलोजन विथ हॅलोजन. मग लक्षात ठेवायचं हॅलोजन विथ हॅलोजन म्हणजेच काय तर हॅलोजन एक्सचेंज. मग आता इथं नेक्स्ट मेथड जी आहे बाय हॅलोजन एक्सचेंज. मग कोणापासून बोलणार आहे आपण, इट्स फ्रॉम अल्काइल हलाइड बाय हॅलोजन. मग यांच्यामध्ये 2 रिॲक्शन्स आहेत. पहिलं RCl किंवा BRला यूज करायचं आहे रिप्लेसमेंटसाठी. सेम इयर RClला किंवा BRला यूज करायचं आहे रिप्लेसमेंटसाठी. आणि मग यांच्यामधून नवीन कोण बनणार आहे तर याच्यामध्ये
Cl और Br ला जर का मी सिल्वर फ्ल्युराईड किंवा मेटल फ्ल्युराईड बरोबर रिॲक्शन केली तर क्लोरीन और ब्रोमीन रिप्लेस विथ फ्ल्युरिन आणि या रिॲक्शनला म्हणतो आपण स्वार्ट्स रिॲक्शन. लक्षात ठेवायचं नाव स्वार्ट्स रिॲक्शन. ओके. आणि सेकंड वन केसमध्ये हिअर वी यूज NaI इन ड्राय ॲसिटोन. इन ड्राय ॲसिटोन. मग या केसमध्ये काय झालं, Cl और Br रिप्लेस विथ आयोडीन आणि दॅट रिॲक्शन इज नोन ॲज व्हॉट द फिंकेलस्टेन रिॲक्शन. सो लिसन केअरफुली. फ्ल्युराईडसाठी स्वार्ट्स नाव आहे आणि फिंकेलस्टेन हे आहे आयोडाईडसाठी नाव. मग आता या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण पुन्हा 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 रिपीट केल्या पाहिजेत. तेव्हा काय होईल, त्याच्यामध्ये MCQ कशा प्रकारे येऊ शकतो याच्यावर लक्षात येईल. त्यानंतर कोणती रिॲक्शन कशी कशामध्ये कन्वर्ट करायची हे फोकस होईल. ओके. मग आता हे झालं अबाउट द प्रिपरेशन मेथड. मीन्स हाऊ वी विल प्रिपेअर अल्काइल हलाइड फ्रॉम रिॲक्टंट्स. मग आता रिॲक्टंट्समध्ये आपण कोणते कोणते रिॲक्शन्स वापरले हे आता पाहिलं आहे ते पुन्हा एकदा जाऊन चेक करा. नेक्स्ट वन केसकडे जाऊयात आणि नेक्स्ट वन केसमध्ये आता आपण कोणते कोणते रिॲक्शन्स जे आहेत त्यांना यूज करून त्यांच्या प्रॉपर्टीचा स्टडी करू शकतो. मग त्याला म्हणतो आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन. मग आता मला इन्फॉर्मेशन कशाची असली पाहिजे याच्यावर आधी फोकस करूयात की आपण कशाबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. पहिली महत्त्वाची गोष्ट, मला अल्काइल हलाइडच्या रिॲक्शनचा अंदाज असला पाहिजे की कोणत्या कोणत्या टाईपच्या रिॲक्शन तो दाखवतो. 3 डिफरंट टाईपच्या रिॲक्शनचा स्टडी आपल्याला करायचा आहे. पहिला म्हणजे कोण, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. देन सेकंड म्हणजे कोण, तर एलिमिनेशन रिॲक्शन. आणि थर्ड म्हणजे रिॲक्शन विथ मेटल्स. म्हणजे 3 डिफरंट टाईपच्या रिॲक्शन्स या अपेक्षित आहेत. मग त्या कोणत्या कोणत्या रिॲक्शन्स आहेत आणि कोणत्या कोणत्या रिॲक्शनचा अंदाज आपल्याला असला पाहिजे, तर या 3 रिॲक्शन्स आहेत ज्यांचा आपल्याला अंदाज असला पाहिजे. सबस्टिट्यूशनमध्ये नेमकं कोणत्या टाईपचं सबस्टिट्यूशन हे सुद्धा आपल्याला येणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण सबस्टिट्यूशन या 2 डिफरंट टाईपच्या रिॲक्शन्समध्ये आपण पाहतो. मग त्याच्यामध्ये एक असतं NSR आणि दुसरं असतं ESR. NSR स्टँड फॉर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ESR स्टँड फॉर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग या दोन्हीही रिॲक्शनचा अंदाज असला पाहिजे. मग या रिॲक्शनमध्ये नेमकं कोणती रिॲक्शन पाहणार आहे आपण, तर इथे आपण पाहणार आहोत NSR म्हणजेच काय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग या टोटल रिॲक्शनचा एक आपल्याकडे फॉर्मॅट असणं गरजेचं आहे की अशा प्रकारे रिॲक्शन होते. NSRमध्ये हॅलोजनला चेंज करून त्या ठिकाणी दुसरा कोणता तरी न्यूक्लियोफाईल येणार आहे. सो न्यूक्लियोफाईल रिप्लेसेस न्यूक्लियोफाईल. ओके. म्हणजे काय, NSR. आणि इकडे या केसमध्ये रिॲक्शन विथ मेटल्स किंवा एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये काहीतरी जाणार आहे आणि त्यांच्या बदल्यामध्ये आपल्याकडे नवीन काहीतरी येणार आहे किंवा येणार नाहीये, नवीन प्रॉडक्ट तयार होणार आहे. ओके. मग फर्स्ट वन आपण जाऊयात NSR कडे. मग NSR मध्ये काय काय होतं, तर अल्काइल हलाइड म्हणजे RX. XR अल्काइल हलाइड. आता अल्काइल हलाइड बरोबर NSRच्या रिॲक्शन्स करायच्या आहेत. मग भरपूर रिॲक्शन्स आहेत NSRच्या. फॉर एक्झाम्पल, सपोज वी बॉईल विथ aqueous KOH or aqueous NaOH. मग यांच्यामध्ये मजेशीर गोष्ट काय असते, जो रिएजंट आपल्याला दिलेला आहे किंवा घ्यायचा आहे त्याच्यामधला न्यूक्लियोफाईल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर तो न्यूक्लियोफाईल माहीत असेल तर त्या न्यूक्लियोफाईलने आपल्या फक्त हॅलोजनला रिप्लेस करायचं, म्हणजेच काय झालं, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग आता इथे
OH जो आहे तो असतो निगेटिव्ह, OH जो आहे तो असतो निगेटिव्ह, OH जो आहे तो एक्सला रिप्लेस करेल. इथे तयार होईल RX चा ROH प्लस बाहेर कोण जाईल HX, नॉट HX, NaX किंवा KX. सो बाय प्रॉडक्टमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही, आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये, प्रॉडक्टमध्ये. मग इथे कोणता प्रॉडक्ट तयार झाला, तर इथे झाला तयार अल्कोहोल. ओके, देन सेकंड वन, अशीच रिॲक्शन आपण अजून एका बरोबर करू शकतो, ती म्हणजे मॉइस्ट पेस्ट ऑफ Ag2O. मग मॉइस्ट पेस्ट म्हणजे कोण, वॉटर. मॉइश्चर म्हणजे काय, वॉटर. त्याच्याबरोबर Ag2OH ची रिॲक्शन झाली तर तयार काय होतं, AgOH हा त्यांचा प्रॉडक्ट आहे. मग AgOH मधला OH जो आहे तो OH आपल्या एक्सला रिप्लेस करेल आणि पुन्हा तयार होईल ROH, म्हणजेच काय, अल्कोहोल. न्यूक्लिओफाईल येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर थर्ड वन, समजा मी अल्कोहोलिक अमोनिया यूज केला तर अमोनियाचा फॉर्म्युला असतो NH3 आणि या NH3 मध्ये न्यूक्लिओफाईल कोण असतो, तर H प्लस असतो आणि NH2 मायनस असतो. म्हणजे आपला न्यूक्लिओफाईल आहे NH2. मग हा NH2 आपल्या हॅलोजनला रिप्लेस करेल आणि इकडे कोण येईल RNH2, म्हणजे याचं नाव आहे अमाइन, अल्काइल अमाइन. त्यानंतर नेक्स्ट केसमध्ये आपण यूज करणार आहोत अल्कोहोलिक KCN. मग जर मी KCN यूज केला तर CN हा आपला न्यूक्लिओफाईल आहे. मग CN ने तुमच्या एक्सला रिप्लेस केलं, तयार काय झाला RCN. सो वी ऑप्टेन सायनाइड. मग अल्काइल ग्रुप जो असेल तो सायनाइड तयार होईल. देन सपोज दॅट वी यूज AgCN. आता मात्र उलट होणार आहे. मग इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, जर मी KCN यूज केला तर अल्काइल ग्रुपला C अटॅच झाला आणि जर मी AgCN यूज केला तर अल्काइल ग्रुपला N अटॅच होतो आणि त्याला पुढे C येतो. सो इट इज आयसोसायनाइड. हा झाला आपला आयसोसायनाइड. त्यानंतर नेक्स्ट वन, जर मी KNO2 आणि यांचा दुसरा भाऊ AgNO2 यूज केला तर दोघांमध्ये एक साम्य आहे. साम्य म्हणण्यापेक्षा सिमिलरिटीज आहे, आपण लक्षात ठेवूया. जेव्हा जेव्हा Ag येणार आहे तेव्हा तेव्हा अटॅचमेंट होणार आहे थ्रू नायट्रोजन. ओके, आणि जेव्हा जेव्हा Ag नसेल तेव्हा अटॅचमेंट दुसऱ्या ॲटम सोबत होईल. म्हणजे इथे AgCN घेतला मी तेव्हा N कडून अटॅचमेंट झाली, पण जेव्हा मी KCN घेतलं तर Nच्या बरोबर जो ॲटम आहे न्यूक्लिओफाईलमध्ये तो अटॅच होईल. मग Nच्या बरोबर कोण आहे, C आहे. सेम इयर आत्ता माझ्याकडे KNO2 आहे, मग इथे काय तयार होईल RONO, कारण N कडनं अटॅचमेंट होणार नाही आहे. सो RONO नायट्राइड तयार झाला. आणि इकडे जर काय यूज केलं मी तर Ag चा NO2 म्हणजे इथे तयार होईल RNO2, म्हणजे इथे झालं तयार नायट्रो अल्केन. ओके, मग याच्यामध्ये सुद्धा काय झालं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली. देन नेक्स्ट वन केसमध्ये आलो. समजा यांची रिॲक्शन आपण RONA बरोबर केली तर RONA मध्ये सोडियम इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड होल OR इज व्हॉट दी निगेटिव्ह. बट अटॅचमेंट जी आहे ती आपल्या ऑक्सिजनकडनं होईल, कारण ऑक्सिजनने बॉन्ड तोडलेला आहे. सो अटॅचमेंट टेक्स प्लेस थ्रू ऑक्सिजन. आणि हा OR जो ग्रुप आहे दॅट रिप्लेसेस X, म्हणजे आपला R आहे, या Rला होता X, Xच्या बदल्यात आला आता OR डॅश. मग आता हे घेऊन जात आलं तर याला म्हणायचं इथर. हा आहे आपला इथर. आणि याच्यामधली शेवटची सबस्टिट्यूशनवाली रिॲक्शन, हिअर वी यूज R डॅश C डबल बॉन्ड O अँड X मीन्स ॲसिड हलाइड. मग हा जो होता याचं नाव माहिती असलं पाहिजे, इट इज सोडियम अल्कॉक्साइड. आणि हा जो आहे याला म्हणतो आपण, एक काम करूयात आपण, हॅलोजन तुमच्याकडे यूज करत नाहीत, त्याच्याऐवजी डायरेक्ट आपण घेऊयात OAG because we have to prepare Easter here. So it's called as silver carboxylate.
सिल्वर कार्बॉक्सिलेट. मग आता या केसमध्ये सिल्वर आहे पॉझिटिव्ह आणि होल ओ सी डबल बॉन्ड ओ आणि आर हा आहे निगेटिव्ह. म्हणजे हा एवढा मोठा झाला आपला न्यूक्लियोफाईल, हा एवढा मोठा न्यूक्लियोफाईल आपल्या हॅलोजनला रिप्लेस करणार आहे आणि अटॅचमेंट होईल ऑक्सिजनकडनं. म्हणजेच आपला हा आर त्या हॅलोजनमधला आहे किंवा अल्काइल हॅलाइडमधला आहे. त्या अल्काइल हॅलाइडमधला एक्स जो आहे तो जाणार आणि त्याच्या बदल्यात कोण येणार आहे ऑक्सिजन. मग ऑक्सिजन याला पुढे कोण अटॅच आहे सी, या सीला डबल बॉन्ड ओ आणि इकडे कोण आर. मग याचं नाव आहे ईस्टर. म्हणजे एवढ्या रिॲक्शन्स या साधारण NSR मधल्या आपल्याला आल्याच पाहिजे. तर आपल्याला ओके, मग एवढ्या रिॲक्शन ज्या आहेत त्या आपल्याला NSRच्या माहीत असल्या पाहिजेत तर आपलं कामकाज होऊ शकतं. ओके ठीक आहे. मग आता आत्ताच्या लेक्चरला पण इथे थांबूयात आणि उरलेल्या 2 रिॲक्शनचा जो काही अभ्यास आहे तो नेक्स्ट लेक्चरला करूयात. ओके, तो टिल देन गुड बाय.